माऊली रामकृष्ण हरी. आषाढी पायी वारी सुरू झाली. लाखो वारकरी पंढरीच्या वाटेवर विठ्ठलाच्या दर्शनाची आस ठेवून निघाले सुद्धा. पण माऊली, ही बातमी तुम्हाला सावध करण्यासाठी सांगतोय बरं का. वारकऱ्यांच्या गर्दीत काही भुरटे चोरटेही शिरलेत बरं. या चोरट्यांनी पुण्यात पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या अंगावर खाजेची पावडर टाकून मोबाईल आणि पैसे लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळं अंगावर खाजेची पावडर टाकून पुण्यात वारकऱ्यांना लुटतायत चोरटे, ही बातमी तुम्ही अवश्य पहा. पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी राज्यातून लाखो वारकरी दाखल झाले. मात्र याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी डाव साधलाय. मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांची चोरी करण्याची पद्धत मात्र भयानक आहे. हे चोरटे आधी गर्दीत घुसतात आणि मग ते वारकऱ्यांच्या अंगावर खाज येणारी पावडर टाकतात. वारकरी अंग खाजवण्यात आणि गोंधळण्यात गुंतला की दुसरा त्याच्या तोंडाला साबण फासतो, डोळ्यात साबण, अंगाला खाज, आणि मग तिसरा याच संधीचा फायदा उचलून त्याच्या खिशातून मोबाईल आणि रोख रक्कम लंपास करतो. मिळालेल्या माहितीनुसार एका वारकऱ्याचा मोबाईल आणि सुमारे 5,000ची रोकड चोरीला गेल्याचा दावा करण्यात आला. मोबाईल चोरीला गेल्यावर तो वारकरी अक्षरशः रडू लागला होता म्हणे. कारण वारीत सोबत असलेला मोबाईल म्हणजे फक्त फोन नसतो, तर कुटुंबाशी संपर्काचं एकमेव साधन असतं. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे आणि पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत चोरट्यांचा शोध घेत आहेत. गर्दीच्या ठिकाणी आपल्या मौल्यवान वस्तू, मोबाईल आणि पैशांची विशेष काळजी घ्या. खिशात जास्त रोकड ठेवू नका, पिशवी समोर ठेवा, असं आवाहन पोलीस आणि प्रशासनाकडून वारकऱ्यांना करण्यात आले. वारी म्हणजे महाराष्ट्राची ओळख. लाखो लोक चालत पंढरपूरला जातात, पण गेल्या काही वर्षांमध्ये गर्दी वाढली तशी भुरट्यांची संख्याही वाढली. खाजेची पावडर, साबण फासणं ही नवी पद्धत आहे. त्यामुळे वारकरी गोंधळतो आणि चोरट्यांना पळायला संधी मिळते. प्रशासनानं पालखी मार्गावर पोलिसांची संख्या वाढवली असली तरी एवढ्या मोठ्या गर्दीत प्रत्येकावर लक्ष ठेवणं कठीण आहे. म्हणून वारकऱ्यांनीही सतर्क राहणं गरजेचं आहे. ग्रुपमध्ये राहा. अनोळखी व्यक्तींना आपल्या वस्तूंना हात लावून देऊ नका. वारी ही भक्तीची आहे, फसवणुकीची नाही. ज्यांच्यासाठी पांडुरंग सर्वस्व आहे त्यांच्याच खिशावर डल्ला मारणं ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. पोलीस लवकरात लवकर या चोरट्यांना पकडतील अशी अपेक्षा आहे. आणि हो, तुम्ही जर वारीत असाल आणि LS मराठीची ही बातमी पाहत असाल तर ती इतर वारकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. माऊली, सतर्क रहा, सुरक्षित रहा. रामकृष्ण हरी.